हा सामना अगदी आपण पाहिला होता. रत्नदुर्ग हिटर्स या टीम मध्ये रत्नदुर्ग या टीमचा प्लेयर अगदी आपण पाहिला तर एक वैभव याची कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. बरोबरून सगळी बक्षीस अगदी आपण पाहतोय. लॅपटॉप बॅग आहे, ट्रॉफी आहे, अभ्यासिकासाठी पुस्तिकांची प्रमाण अगदी आपण पाहतोय. त्याबरोबर बॉटल, जॅकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आपण चर्चा केली वैभव बरोबर आणि एक भावना कशी असते, मला या व्यक्तीने मात्र सपोर्ट केला, मी यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र मोठा झालो, या सगळ्यांच्या भावना व्यक्त करण्याचा क्षण असतो आणि तो क्षण आम्ही वैभवकडे सुद्धा बोलताना तो व्यक्त होताना पाहायला मिळालाय. तर अशाच काही भावना आपण परत एकदा काही खेळाडूंच्या मनातून जाणून घेणार आहे. पण त्यासाठी इकडे मॅच पण सुरू झाली आणि त्या मॅच बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणं गरजेचं राहील, जिथे आपले समय जोडले जात आहेत. उत्तम सावंत सर, आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 13. कॅमेरामन आमचे विशाल, प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक अफलातून कामगिरी पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातो. लोगर सुपर जायंट्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल या दोन संघाती मॅच आपण पाहिलं तर सुरू होते आणि पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अमोल गेहराव इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आघाडीचे सलामीचे बॅटर आपण पाहतो विनोद आणि ईश्वर राईकर इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू टाकलेत आणि 1 धाव सिंहगड कॅपिटल संघानं आपण पाहिलं तर इथे बनवली. पहिले षटक मैदान ते सुरू आहेत. पहिल्याच षटकात गोलंदाजी करतायत अमोल. कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावं लागेल लोगर सुपर जायंट संघाला. मॅच महत्वाचे दोन्ही टीमला. वेगाने टाकलाय, गतीचा वापर केला, अचूकता आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर केला. तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर महत्वाचे राहतील. निर्धाव चेंडू देखील फार इम्पॉर्टंट इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील. लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल या दोन संघाती मॅच. शॉर्ट ऑफ लेन तोता समोर खेळलेत, मिड ऑफ मधून टीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, पकडली कॅच, विकेट येते. अमोल गेहराव यांना मिळते पहिलं यश आणि पहिले फलंदाज बाद होत आहेत. विनोद यांच्या रूपानं पहिला धक्का बसतोय टीम सिंहगड कॅपिटल संघाला. चला ना, विनंती आहे बॅटर फलंदाज बाद. चला 38 सर्कल क्रॉस केलं की न्यू बॅटर आतमध्ये. चला वेळ भरपूर झालेला आहे, यानंतर अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. 9:15 वाजलेत घड्याळाच्या काटेकडे जर आपण पाहत असाल आणि यानंतर अजून मॅच जर आपण पाहिलं तर ही मॅच सोडून अजून 2 मॅच आहे. त्यामुळे विनंती एकच आहे की थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. ही मॅच लोहगड सिंहगड संघाची आहे. यानंतर पुरंदर पन्हाळा आपण दोन्ही टीम तयार राहा आणि त्यानंतर शिवनेरी चंजिरा याही दोन्ही संघांची मॅच आज होणार आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. स्वतः सचिन ढवळे सरांना आपण पाहतो आपल्या चिरंजीवाच्या समवेता या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरांच्या स्वप्नातून कष्टातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व शिवांशला आपण पाहतोय सरांच्या समवेता या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. तो एन्जॉय करतोय फ्लड लाईटचं क्रिकेट. या वेळचा चेंडू ता फटका खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 5 चेंडू टाकलेत अमोलनं आणि खर्च केले 1 गडी बाद 2 धावा. पाहू शकाल आपण ऑन स्क्रीनवरती आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीगचे आयोजक, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे कल्पक उद्योगाते अगदी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य आपण पाहिलं ऐकलं. स्वप्न 3 असतात जी फक्त पाहायची असतात, स्वप्न ती असतात जी सत्यामध्ये उतरायची असतात. असंच एक स्वप्न पाहिलं होतं तब्बल 6 वर्षापूर्वी आदरणीय सचिन ढवळे सरांनी आणि त्यानंतर ते स्वप्न आपण पाहिलं तर पूर्ण केलं. आणि नुसतं पूर्ण केलं नाही तर इवलसचं रोपटं लावल्या दारी, त्याचं वेलू गेला गगनावरी. तब्बल 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. 6 वर्षात आपण 12 पर्व पाहिली आणि 7व्या वर्षात 13वं पर्व आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. भारतातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा जी एका वर्षात 2 वेळा आपल्याला पाहायला मिळते. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आपण पाहतो आणि पुन्हा ही स्पर्धा एप्रिल मे महिन्यात देखील आपण सातत्यानं पाहत असतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर काही धावा धावपलकोते बनवलं जात आहेत. विकेट देखील आपण पाहिलं तर इथे गमावलं जात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आपण पाहतो. अगदी मैदानाच्या चौफेर फेरफटका आपण पाहिलं तर नक्कीच सर आपण पाहिलं तर सगळ्या खेळाडूंची आपण पाहिलं तर चौकशी करतात. सगळ्यांची आपण पाहिलं तर तिथे आपण पाहिलं तर बोलणं चालू केलं. आणि खरं तर हे फार महत्वाचं आहे.
सातत्याने आपण पाहिलं तर सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून क्रिकेट असू द्या किंवा सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून माणसं कमवण्याचं काम आयुष्यात सचिन ढवळे सरांनी आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शिवांशला देखील आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खेळाडूंना देखील शुभेच्छा देतोय. परंतु आता काही टीम जर आपण पाहिलं ना तर अगदी ग्रुपमध्ये प्रचंड हालचाली आहेत. काही संघ असे आहेत की ग्रुपमध्ये ते टॉपर आहे. फटका फसलाय, स्कोअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली, कॅच टिपला जाईल. दुसरा धक्का टीम सिंहगड कॅपिटलला. अश्विन कुमकर साहेब आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि गोलंदाजीतून कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. विकेट मिळवत आहेत विकेट टेकर गोलंदाज. पहिलाच बॉल होता, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवला, सफल झाले, मोठा फटका खेळायचा होता, बॅटचं टॉपिच घेतलं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, विकेट येते आणि सेलिब्रेशन आपण पाहतोय टीम लोहगड सुपर जायंट्सचं. हा एकमेव संघ आहे या स्पर्धेत 7 सामने खेळलाय, 6 सामने जिंकलाय आणि ग्रुपमध्ये टॉपर आहे. त्या टीमचं नाव आहे लोहगड सुपर जायंट्स. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, एक मोठी विकेट आपण पाहिलं तर गमावली जाते. PSI प्रकाश राठोड साहेब आपण पाहिलं तर इथे बाद होत आहेत आणि संधीचं सोनं करतायत अश्विन कुमकर साहेब आणि टीम. पोलीस सब इन्स्पेक्टर आपण पाहिलं तर बाद होत आहेत. प्रकाश राठोड साहेबांच्या रूपाने एक मोठा आदरा. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या, 2 गडी बाद 8, षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सरांना स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि चुका होत आहेत. चुका देखील आपण पाहिलं तर होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे, 2 गडी बाद 8 धावा. संपूर्ण मॅनेजमेंट आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेसिडेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025 13व पर्व आणि त्यातच काही सर्व. म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठा गर्व. फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय, कव्हर पॉइंटला खेळले, अडवला जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर टाकला, तो वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगली वापसी आपण पाहिलं तर मैदानी पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू आहे, 2 गडी बाद 8. पॉवर प्लेची षटक आपण पाहतोय. P1 P2 देखील इथे मैदानी केला जातोय. दोन्ही कॅमेऱ्याची दृश्य आपण पाहतोय. सचिन सर आपण पाहिलं तर आपल्या चिरंजीवाच्या समवेत चौफेर मैदानाच्या अगदी आपण पाहिलं तर बाजूने या स्पर्धेत आपण पाहिलं तर फेरी मारताना पाहायला मिळतात. विकेट येते, आणखीन एक बॅटर बाद होतोय. गौरव सोनवणे इथे आपण पाहिलं तर परत आहेत. महाराष्ट्र पोलीस अश्विन कुमकर साहेबांना मिळते आणखीन एक यश. विकेट क्रमांक देखील 3 आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. गौरव बॅक टू दी पवेलियन, आउट बाद. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. 8 धावा धावपल होत आहेत. 3 फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. अश्विन कुमकर साहेब 5 चेंडू टाकले, 2 विकेट इथे आतापर्यंत मिळवत आहेत. क्लीन बॉल केले फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहत आहे. ही सगळी दृश्य आपण पाहू शकाल. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून अगदी इंटरनॅशनल फील दिलाय या मैदानावरती प्रथम स्पोर्ट्स मीडियानं. जे कोणी केलं नाही ना ते करून दाखवले. प्रहार प्रीमियर लीगनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवनवीन संकल्पना, नवनवीन प्रणाली देखील प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. अनेक लाखो रुपयांच्या स्पर्धा आपण पाहिल्या, अनेक मॅनेजमेंट करणारे इव्हेंट आपण पाहिले, परंतु सगळ्यांना पाठीमागे टाकले आणि एक पाऊल पुढे टाकले प्रहार प्रीमियर लीगनं. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर तिथे आपण पाहतोय काही खेळाडू आहेत. सरांच्या सोबतील आपण पाहिलं तर गोळा होत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर शिवांची देखील आपण पाहिलं तर भेट घेताना पाहायला मिळत आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. हे प्रेम दिलंय क्रिकेटनं आदरणीय सचिन ढवळे सरांना. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेसिडेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग क्रिकेट हा असाच खेळ आहे. क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती, या मातीनं हजारो नाती जोडलीत आणि नवनवीन मित्र दिलेत आदरणीय सचिन ढवळे सरांना. 3 गडी बाद 8 धावा, 2 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. अश्विन कुमकर साहेबांनी गोलंदाजीतून कमाल केली. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि हा विक्रम काय त्यांना नवीन नाही. मेडन ओव्हर तर टाकली, परंतु 2 विकेट इथे आपण पाहिलं तर मिळवल्यात. विकेट मेडन ओव्हर अश्विन कुमकर साहेब प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात गोलंदाजीतून कमाल धम्माल बेमिसाल गोलंदाजी आपण पाहिली. तिसरं षटक आता सुरू होते. गोलंदाजी थोडंसं चेंजेस.
पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, पाठीमागे अडवतायत. आणखीन एक टॉट बॉल. अमोल गावडे आणि ईश्वर रायकर ही जोडी आपण पाहतोय. ईश्वर रायकर साहेब आपण बॅटिंग साठी पाहतोय. पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, PSI देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगावचे खेळाडू आहेत. ईश्वर रायकर साहेब आपण पाहिलं तर बॅटिंग साठी स्ट्राईक वरती. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय, बॉल हवेत उडवलंय, उंच पुरा फटका आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा ती घुमाके षटकार. 6 धावा येत आहेत. 223 क्रमांकाचा षटकार इथे आपण पाहतोय. ईश्वर रायकर पोलीस सब इन्स्पेक्टर PSI साहेबांच्या बॅट मधून खेळला गेलाय. शैलेश बोराडेवरती आक्रमण केले, हल्ला प्रति हल्ला देखील आपण पाहतोय. धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील इथे आपण पाहिलं तर पुढे जातोय. धवलकोती आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धवलकोती आहेत. त्यानंतर काही धावा देखील आपण पाहिलं तर घेतल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. शैलेश बोराडे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 3 चेंडू टाकलेत आणि खर्च केला तर आतापर्यंत 8 धावा. अमोल आणि ईश्वर ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. तिसरे षटक सुरू आहे. 3 गडी बाद 16. 6 षटकांचा एक महत्वपूर्ण सामना तो देखील आपण मैदानी पाहतोय. ईश्वर स्ट्राईक वरती आहे. 6 चेंडू खेळत 15 बनवल्यात. अमोल 1 चेंडू खेळत आहेत आणि 0 धावसंख्येवरती आहेत. यावेळचा चेंडू होता. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आणि धवलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. धवलकोती आणि स्कोर कार्ड काही धावा येत आहेत. 2 कॅमेऱ्याची दृश्य आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर सचिन सरांना देखील आपण पाहू शकाल आणि बॅटर अमोल गावडे देखील पाहायला मिळत आहेत. बॅकफुट होती जाऊन हलक्या त्याने चेंडूला कट केले, पॉइंटला अडवलाय, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धवलकोती बनवले जात आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असताना 3 गडी बाद 18 धावा त्या मात्र धवलकोती आहेत. यानंतर पुरंदर विरुद्ध पन्हाळा या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस करणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इथे आपण पाहिलं तर समोर खेळलाय, स्ट्रेट टू द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. ईश्वर रायकर साहेबांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. अमोल गावडे आपण पाहिलं तर थोडस संयमाचा खेळ खेळत आहेत, परंतु PSI ईश्वर रायकर साहेब चौकार षटकारांचे फटाके इथे आपल्याला मैदानी फोडताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग, इनक्रेडिबल षटकार आपण पाहतोय. काय फटका समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर खेळलाय. थोडस दुःख देखील आपण पाहतोय. आता काही धावबिंदू आपल्याला ग्रासवरती पाहायला मिळतील. कारण सायंकाळचं सत्र आपण पाहिलं, सकाळचं दुपारचं सत्र आपण पाहिलं आणि आता रात्रीच्या सत्रात इथे आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24. अमोल ईश्वर ही जोडी बॅटिंग करते तर गोलंदाजीच्या मार्क होती. लोहगड सुपर जायंटचा हुकमेका संघाचा संघनायक, टीमचा नेता महाराष्ट्र पोलीस अश्विन कुमकर साहेबांना आपण पाहतोय. दोन्ही दृश्य आपण पाहू शकाल. शिवांशला देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट होती गेलेत, पॉइंटला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धवलकोती बनवलं जात आहे. 3 गडी बाद 25 धावा. 4थं षटक सुरू आहे. धावा देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड त्याने धवलकोती आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. शिवांशला आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडिया आपण पाहिलं तर आपल्याला दाखवते. छोटा विराट कोहली आपण पाहू शकाल. 18 क्रमांकाचा टी-शर्ट परिधान करून तो इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तो देखील आपण पाहिलं तर काही इशारे आपल्याला करतोय आणि इथे समोर उडवलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि तिथे आपण पाहिलं तर पकडली कॅच. अजून एक विकेट आपण पाहिलं तर गमावले जाते. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदरणीय सचिन ढवळे सरांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल.
रॉयल चॅलेंजर बँगलोर या टीमची टी शर्ट परिधान करून तो इथे सरांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय. विराट कोहली आपण पाहतोय, छोटा विराट कोहली. आणि अक्षय निर्मळ सर कळवतात की सर रोहित शर्माचे फॅन आहेत, परंतु छोटा विराट कोहली देखील आपण सचिन सरांच्या समेत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकाल या स्पर्धेचे कर्तेधर्ते, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक. इतकं सोपं नाही. एकाच वर्षात 2 पर्व, एकाच वर्षात 2 क्रिकेटच्या स्पर्धा आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पाहत असतो. आणि समाजाच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असणारं हक्काचं व्यक्तिमत्व, क्रिकेट खेळाडूंच्या सुखात आणि दुःखात सहभागी असणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. आदरणीय सचिन ढवळे सर, सरांना हॅट्सऑफ आहेत, कारण का आता अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी प्रत्येक पर्वात आपण पाहतो, परंतु 13वं पर्व अगदी सुपर डुपर हिट ठरलंय. कारण का नवनवीन यंत्रणा, नवीन आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी, नवीन प्रणाली या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काही नवनवीन संकल्पना देखील सर घेऊन आलेत. अगदी कुणाच्या डोक्यात देखील येणार नाही अशा काही संकल्पना सरांच्या डोक्यात असतात आणि त्या सत्यामध्ये उतरवल्यात या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला अडवला जातो, तोपर्यंत काही धावा तर देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 कडी बाद 26 धावा. शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी आहेत. स्ट्राईक ऑन अमोल. गोलंदाज आपण पाहतो अश्विन कुमकर साहेब. परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशिंग यॉर्कर ऑप्शनच्या थोडासा बाहेर टप्प्यात ठेवलाय. जमिनीच्या समांतर फटका केला, एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब आहे, बॅकअप खराब आहे, 2 बनवला, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा त्या मात्र मैदानात घेतल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 धावा धावपल होत आहेत. 4थं षटक सुरू आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. लोगड सुपर जायंट्सने टॉस जिंकला होता. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आपण पाहू शकाल. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळत आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व, एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपण पाहिलं तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू वेगाने टाकला, विकेट किपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल येतोय. अश्विन कुमकर साहेबांचा स्पेल पूर्ण होते, परंतु काय कमालीचा स्पेल टाकलाय. 2 षटकं टाकली, 5 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट इथे मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी. अश्विन कुमकर साहेबांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. 2 षटकं, 5 धावा, 3 विकेट आणि विकेट मेडन ओव्हर देखील आपण पाहिलेले आहेत. हायलाइट पाहू शकाल. ज्या विकेट गमावला ती हायलाइट आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. हे दृश्य आपण पाहतोय. षटकार आला होता, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रकाश राठोड साहेबांनी केला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट गमावली. क्लीन बॉल डायरेक्ट आपण पाहिलं तर इष्ट उडवलं होता. त्यानंतर आणखीन एक मोठा फटका खेळला होता. बॅटर आपण पाहिलं तर ईश्वर रायकर साहेबांच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, 2 उत्तुंग प्रहार केले होते आणि ते देखील हायलाइटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात आजच्या 4थ्या रात्रीत आपण आहोत. सुरू असणारी मॅच आपण पाहतो लोहगड विरुद्ध सिंहगड आणि यानंतर होणारा सामना पुरंदर विरुद्ध पन्हाळा या 2 संघात असेल यानंतरची मॅच. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. पुरंदर विरुद्ध पन्हाळा यानंतर होणारी मॅच. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येते. धावसंख्या स्थिर आहे. 29 धावा, 4 विकेट गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. सिंहगड कॅपिटल हा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. इथे आपण पाहिलं तर पंच कळतायत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 4 गडी बाद 30 धावा. व्हाईट बॉल साठी आपण पाहिलं तर अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. डीआरएसचा वापर केलाय, रिव्ह्यूचा वापर केला. ते मुख्य पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर चेक करण्यासाठी पाठवले. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल सचिन सर आणि त्यांचे चिरंजीव शिवांश क्रिकेट एन्जॉय करतायत. फ्लड लाईटचं क्रिकेट इथे आपण खेळताना पाहतोय. अगदी सीमारेषेच्या बाहेर क्रिकेट एन्जॉय करताना पाहायला मिळत. क्रिकेट हा असाच खेळ आहे,
या खेळानं तुम्हाला सर्वांना वेध लावले, वेध लागले प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचे चॅम्पियन कोण बनणार स्टुडंट हाफ मधून ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु उद्या पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत स्वतः आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्याच माध्यमातून फ्री एंट्री फ्री ऑफ कॉस्ट आपण पाहिलं तर एरिया वाईजचे काही संघ आपण पाहणार आहोत आणि उद्यापासून एरिया वाईज गटातील टीम देखील आपण पाहिलं तर खेळणार आहेत. पुण्यातील तारे सितारे रती महारथी या मैदानात खेळण्यासाठी येणार आहेत. ऑल इंडिया ओपन हाफ देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारत देशातील कानाकोपऱ्यातून टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी येतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर येतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंच समित जोशी सर आपला निर्णय पुन्हा एकदा पाठीमागे घेत आहेत आणि कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला फटका चांगला आहे. टीप विकेटला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत फेकी करतायत तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. 5व्या षटकात धावफलक होते आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहे. 4 गडी बाद 30 धावा. सुशांत आणि अमोल यांच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित असे. शिवांशला आपण पाहतोय अगदी अमराज मृत्युंजय ही बॅट आपण पाहिलं तर घेऊन तो इथे मैदान ती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ता पाठीमागे खेळलायत. फायनलीला क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत फेकी करतायत आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे इथे आपण पाहिलं तर बदलतायत. 31 धावा धावफलक होत आहेत. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलात. 5व्या क्रमांकाचे षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. षटक क्रमांक 5 अमोलला बॅटिंग साठी स्ट्राईक वरती शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर आले होते आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकला होतोय. फैजन अली मीरचं कौतुक आहे. चेंडू टाकले त्यांना 5 आणि धावा खर्च केल्यात फक्त 2. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचे खेळाडू आहेत. फैजन अली मीर आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटला खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. प्रहार प्रीमियर लीगचा आणखीन एक सुंदर चौकार आपण पाहिलं तर येतोय. लेट पण थेट हा एक मोठा फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॉलला हुक केला आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला मिड विकेटला अगदी गॅप मध्ये एक टप्पा घेत 4 रन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावफलक होते. आकडे आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण पाहतोय. युट्यूब वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैसन अली मीरचे षटक संपले. 6 धावा त्याने या षटकात इथे खर्च केला आणि शेवटचं अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर येत आहेत. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 35. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू होते. स्लॉगवर डेतोर मध्ये गोलंदाज शंतनू पाटील येत आहेत. मागील 2 मॅचचे हिरो शंतनू पाटील. पहिलाच बॉल होता. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेरून खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत. फलंदाज सुशांत शिंदे आणि सुशांतला आपण पाहिलं तर एक डॉट बॉल होते. बॅटिंग करणाऱ्या टीमने आपण पाहिलं तर DRS घेतला. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केला ते मुख्य पंचांच्या निर्णयाला. मुख्य पंचांनी कळलं फेअर डिलिव्हरी आणि तिसऱ्या पंचांची मदत घेते. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. DRS चा केला तो वापर. शेवटचं षटक आहे. अंतिम ओव्हर आपण पाहतोय. शंतनू पाटील गोलंदाजीच्या मार्क होते आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहिलं तर आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला रिव्ह्यू गमावलाय. DRS अनसक्सेसफुल या डावात त्यांना मिळणार नाही. शेवटचे 5 चेंडू आपण पाहिलं तर इथे शेवटचे काही चेंडू असतील.
35 धावा धावपलक होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. शेवटचं षटक आपण पाहिलं तर करतायत गोलंदाज शंतनू पाटील, स्ट्रायकरती सुशांत. इथे समोर खेळलाय, मिडऑफच्या टोक्यावरतून पाठवलाय, टीप लॉंग आपलं क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या टोक्यावरतून चेंडू जाईल सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा अजून एक ट्रेडमार्क षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोते आपण पाहिलं तरी ते आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर हलकं वळण घेतोय, बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसरला आणि विकेट येते. 5वा बॅटर आपण पाहिलं तर बाद होतोय सुशांत शिंदे याच्या रूपानं. 5वा धक्का टीम सिंहगड कॅपिटल संघाला. 5वी विकेट संघ आपण पाहिलं तर गमवतोय. कॅच आउट आपण पाहतोय. यष्टिक्षकाने एक सुंदर झेल आपण पाहिलं तर टिपलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकं वळण घेतलं, बॅटची एज घेऊन अश्विन कुमकर साहेबांच्या हातात चेंडू विसरला जातोय. दोन्ही अँगल आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहे. टप्पा पडल्यानंतर हलकं वळण घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात झेल टिपला जातो आणि विकेट येते. शंतनू पाटील शेवटचे 3 चेंडू करतील. पहिल्या डावातील 3 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळत आहेत. करंट रन आपण पाहतो 7.45. शफल ऑन खेळलेत, स्क्वेअर लेगला खेळलेत, गॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवलेलं आहे तिथे. आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड होती चेंजेस आपण पाहतोय. सिंहगड कॅपिटल कडनं 100 धावा आम्ही बनवू असं सांगितलं होतं कॅप्टन अमोल गावडेनं आणि ती त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मित असे सांगते. परंतु 50 तरी बनवावं लागतील, नाही 100 परंतु कमीत कमी 50 तरी बनवावं लागतील. अजून 2 मोठे फटके खेळावे लागतील. क्लीन बोल्ड एक्स्ट्रा उडवल्यात. शंतनू पाटीलनं इथे दाखवलंय, अगदी बोट वर करून दाखवले की विकेट घेणार आणि विकेट घेतली. संघनायकाला केले बाद. आणखीन एक धक्का सिंहगड कॅपिटल संघाला. अमोल गावडे बॅक टू दी पवेलियन. टीमचा नेता, संघाचा संघनायक अगदी बरोबर ऑफ स्टंपच्या समोर टप्पा टाकला होता. जसा टप्पा पडला फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द बॅट आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, तिथे विकेट आली. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतोय. संघाचा संघनायक अमोल गावडे इथे आपल्याला कोसळताना पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकाची विकेट गमावली जाते. टीम आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल कडनं 5.5 षटके टाकली. 42 धावा धावपलक होती. शंतनू पाटीलच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू तो मात्र इथे बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू करेल गोलंदाज शंतनू पाटील. 5 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट इथे आपण पाहिलं तर मिळवल्यात. 6 गडी बाद 42. 6वं षटक सुरू आहे. शेवटचा 1 चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या डावातील बाकी आहे. सिंहगड कॅपिटल उमेद चव्हाण ऑन स्ट्राईक, अजित जगताप नॉन स्ट्राईक, शंतनू पाटील गोलंदाज. शेवटचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय, अडवतोय, फेकी करतोय. एकतर बनवली, दुसरीचा प्रयत्न केला होता आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेला इथे आपण पाहिलं तर होकार नकार पाहायला मिळतोय. धावा येत आहेत, स्कोर कार्ड पुढे जाते. 1 इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला आणि बनवलं गेलात 43 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 44 धावा. 1 इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना 43 बनवल्यात आणि विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर ठेवलेला आहे 36 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहतोय. आजच्या 4थ्या रात्रीतील शेवटचे काही सामने आपण पाहतोय. सनलाइटचं क्रिकेट आपण पाहिलं, सूर्यप्रकाशातलं क्रिकेट आपण पाहिलं, फ्लड लाईटचं क्रिकेट आपण पाहतोय. रात्रीचं क्रिकेट सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटच्या क्रिकेट मैदान होती ही स्पर्धा आपण पाहतोय. 36 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा.
टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आत्ताची जी मॅच आहे, आजच्या रजनीतली आजच्या रात्रीतली शेवटची मॅच या ठिकाणी अगदी आपण त्या मॅचचा टॉस करणार आहे. आणि दोन्ही टीमचं भाग्य पहा की या मॅचचा टॉस सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते होतोय, ही सगळ्यात आनंदाची बाब. आणि दोन्ही टीमसाठी हा सामना सर तितकाच महत्त्वाचा आहे जितका टॉस महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे मी सचिन सरांना विनंती करेल तुमच्या शुभ हस्ते करूया. पुरंदर वर्सेस पन्हाळा यांच्यामध्ये होणाऱ्या टॉसचा कोण होणार बॉस. टॉस होते, हेड कॉल पन्हाळा अँड टेल. पुरंदर ऑन द टॉस. काय निर्णय? मी बॅटिंग घेतोय. बॅटिंग. फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे का? फलंदाजी का? सर आमची शेवटची मॅच आहे, आता आम्ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू, कारण आम्हाला चेसिंगला प्रॉब्लेम झाला. आम्ही चेसिंगमध्ये 3 मॅच हरलोय लगातार, त्यामुळे आता आम्ही पहिल्यांदा ट्राय करू बॅटिंगमध्ये, ट्राय करणं जास्त स्कोर देण्याचं. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? अशी मला फिल्डिंग घ्यायची होती, त्यामुळे माझ्या मनासारखं झालंय. आणि फिल्डिंग आत्तापर्यंत आम्ही पहिल्या 2 मॅच हारलो आणि सलग आम्ही आता 5 मॅच जिंकलोय. आणि ही मॅच आमच्यासाठी क्रुशियल आहे. टॉपला 1 किंवा 2 नंबर राहायचा असेल तर ही मॅच आम्हाला जिंकण्याची. एक गोष्ट आहे, सचिन ढवळे सरांनी टॉस केलेला आहे. पुरंदर टीमला बॅटिंग पाहिजे होती, बॅटिंग आली. तुम्हाला पन्हाळा टीमला फिल्डिंग पाहिजे होती, फिल्डिंग सुद्धा आली. सचिन ढवळे सर याच गोष्टीसाठी माहीर मानले गेले की ज्यांना जे पाहिजे ते देतात. आणि टॉस पण निश्चितप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. तर बोट टीम खूप साऱ्या शुभेच्छा राहतील, तुमचं भविष्य उज्ज्वल असू द्या या मॅचसाठी. टॉस सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. पुरंदर संघाने टॉस जिंकला. सुरुवातीला फलंदाजी स्वीकारलेली आहे पन्हाळा संघ. यानंतरच्या मॅचमध्ये सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. जो आता टॉस झालाय ती शेवटची मॅच आहे. यानंतरची त्या मॅचमध्ये काय घडणार, काय बिघडणार आहे ते आपण पाहणारच आहोत शेवटच्या मॅचमध्ये. पण आता दुसऱ्या डावासाठी परत एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया, परत एकदा आपण पुढच्या काही इनिंगसाठी. थँक्यू व्हेरी मच. मॅच एका बाजूला सुरू झाली आहे, पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याबरोबर त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. ते उत्तम सावंत सरांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे. 2 दिवस त्यांचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. वाडा गावाला बिलॉंग करणारे उत्तम सावंत सर सुरुवातीला एक स्कोरर म्हणून, त्यानंतर कॅमेरामन म्हणून, त्यानंतर समालोचक म्हणून खूप मोठं कामकाज करतायत. आणि वाडा गावामध्ये खास करून फिल्टर पाण्याची सोय ज्यांच्या माध्यमातून होती, एक डीजे सिस्टीम, त्याचबरोबर या सगळ्या लाईट्स आपण ज्या पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्या खास करून अगदी आपण पाहिलं तर उत्तम सावंत सर यांच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळतोय श्री गणेशा लाईट्स त्यांचं जो आहे, आणि खूप सुंदर काम असतं. उद्योजक आहेत छोटे, पण खास या स्पर्धेसाठी जॉईन होताना पाहायला मिळाले. त्यांचा सन्मान मी सचिन ढवळे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण उत्तम सावंत सरांना या ठिकाणी सन्मानित करू अशी विनंती राहणार आहे. सचिन सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे उत्तम सावंत सर यांचा. त्यांचा गोड आवाज आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाला. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सचिन सरांच्या शुभ हस्ते. मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल.
त्यानंतर आपण त्याचबरोबर प्रहार प्रीमियर लीग 2025च्या 13 पर्वात आपण पाहिलं तर 2 दिवस आपण पाहिलं तर काल आणि आज सकाळ दुपार संध्याकाळ तीनही सत्रात आपण पाहिलं तर ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. आपल्याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर भूषण आणि शिवनेर भूषण समालोचक आदरणीय मनोजजी बेलेकर सरांना देखील आपण प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. मी आदरणीय विनंती करेल सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते आपण मनोज बेलेकर सरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकत असतो, ज्यांना 2 पुरस्कारांना सन्मानित केले ते आपल्या किल्ले शिवनेरीचे शिलेदार सुंदर भूषण आणि शिवनेर भूषण आदरणीय मनोज बेलेकर सरांचा विशेष सन्मान सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते आणि शिवांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू सो मच सचिन सरांचं खूप खूप आभार. मनोज सरांचं देखील खूप खूप आभार. आपण प्रहार प्रीमियर लीगच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहून या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन केलं. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 44 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जो चालू आहे. अश्विन कुमकर सर आणि शंतनू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 44चा पाठलाग आहे. लोगड सुपर जायंट गोलंदाज यावेळेस अगदी आपण पाहिलं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना आपल्याला जे पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर बिन बाद 10 धावा. लोहगड सुपर जायंट्स त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं तर सिंहगड कॅपिटल ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि सिंहगड कॅपिटलची कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर यावेळेस थोड्याशा अडचणीत आहे, कारण 43 धावा 36 चेंडूवर त्यांनी बनवलेल्या आहेत आणि पहिल्या षटकात 10 धावा पण खर्च केलेत. आणि आता 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा जो बाकी राहिलेला आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट असणारी आपली ही सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग 13वा पर्व निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळाले. इथे चेंडू पोहोचते फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. या पर्व 13वामध्ये 2 दिवस निश्चितप्रमाणे मला समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सगळ्या ऑर्गनायझर टीमला खास करून सचिन ढवळे सर यांना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि जो अनोखा उपक्रम सरांच्या माध्यमातून जो राबवला गेलेला आहे त्यामध्ये षटकारासाठी 150 रुपये चौकारासाठी आहेत. आणि स्वर्गश्री शेखर शेळके, स्वर्गश्री जयेश घरत आणि स्वर्गश्री विशाल दादा कांबळे यांच्या परिवारासाठी असणारी ही जी मदत आहे, ही मदत जेवढे षटकार जेवढे चौकार जाणार आहेत ते प्रत्येकास साठी जी रक्कम आहे
ही रक्कम 3 परिवारामध्ये जी विभागून दिली जाणार आहे. हा जो एक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पायंडा घालून दिलाय, त्यातून एखाद्या परिवारासाठी केली जाणारी जी मदत आहे ती अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. इथं झेल सुटला आणि त्या दरम्यान 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावा येतील. या 2 धावसंख्येनंतर धापालकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 16 धावा, 16 रन. 16 वरती धापालक. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आक्रमण अमोल गावडेवरती केले गेले. अश्विन कुमकर सर सातत्याने आक्रमण करताना पाहिले माझा आहेत. 226वा षटकार या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 27 चेंडू आणि 22 धावा. चला दोन्ही टीम आता याच्यानंतर रेडी राहा. यावेळेचा चेंडू खूप चांगला होता, बॅटवरती येऊ शकला नाहीये. यानंतरची जी लढत निश्चितच याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि विशेष करून जर अगदी आपण पाहिलं पुरंदर आणि पन्हाळा या दोन्ही टीम्स आता यानंतर रेडी राहा अशी विनंती राहील. पन्हाळा टीम क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचे. इथं स्विचचा फटका होता. चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या रूपाने धापालकावरती धावसंख्या वाढेल. टोटल स्कोर असेल 26 धावा, 26 विदाउट लॉस. जेवढ्या धावा झाल्यात तेवढे चेंडू बाकी राहिलेत, म्हणजे 26 धावा झालेल्या आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय 26 चेंडू बाकी राहिले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे उंची खूप आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू जे पाठमध्ये होताना पाहायला मिळाले, त्या दरम्यान एकच धाव. आणि इथं जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकाची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय समाप्ती झाली आहे. 2 षटक संपले गेले. धापालकर धावसंख्या 27 आहे. उर्वरित 24 चेंडू 17 धावा. 24 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही या दरम्यान जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. सत्तावीस वरती धापालक. यावेळेस अगदी थोडासा मिसटाइम फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे झालेला जेल आणि संपलाय अश्विन कुमकर सर यांचा खेळ. अश्विन कुमकर सर इथं बाद होताना पाहायला मिळाले. लोगड सुपर जायंटला बसलेला पहिला धक्का आपल्याला जो पाहायला मिळालाय. आपण चर्चा करत होतो या क्रिकेटच्या स्पर्धेबाबत. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नवीन नवीन पायंडे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. नवीन नवीन उपाययोजना म्हणून आपण एकमेकांना सहकार्य करण्यासाठी केली जाणारी जी मदत आहे ही मदत होताना पाहायला मिळाली. अश्विन कुमकर सरांची विकेट अगदी आपण परत एकदा पाहू. थोडासा जोरदार चेंडू होता, जोर लावला होता या चेंडूसाठी, परंतु तो चेंडू जो होता तो परफेक्ट बॅट मिळाला असेल, पण उंची खूप मिळाली चेंडूला आणि तिथं फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. चला नवीन फलंदाज. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज वेगाने खेळपट्टीवरती येणं हे बंधनकारक आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो सर्कलच्या आतमध्येच असेल तेव्हा दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं हे या स्पर्धेचा आता आपण रूल बनवलेला आहे. दुपारपासून या गोष्टी आपण सातत्याने पाळतोय, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती राहील आपण वेळ पाळणं गरजेचं राहणार आहे. 27 धावा इकडेच्या मोबाईलमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश बोराडे, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शैलेश याच्यासाठी गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या तरी चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू येऊ दिला, इतका वेळ का वाट पाहिली असे चेंडूची कळलं नाही. चेंडू येऊ दिला, त्यानंतर हळूवारपणे ढकलला. तिथे एक सिंगल उशिरा पण घेतली गेली, तर मोमेंटो नव्हता. जी आपण म्हणतो ना चेंडू बॅटवरती आल्याबरोबर एक सिंगल घेणं, ती गोष्ट पाहायला मिळाली नव्हती. शैलेश
एका धावसंख्येने खातं खोलतोय 28 वरती धापलक. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 22 बनवायचे आहेत 16. हलक्या हाताने चेंडू परत एकदा ढकललाय. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दिलेला नकार. निर्धा चेंडू आलाय. 21 चेंडू 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. शंतनू पाटील इथे फाईन लेगला चेंडू खेळलाय. मुख्य व्यासपीठाच्या समोर आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. एक जोरदार फटका अगदी आपण पाहिलं शंतनू पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. चौकाराच्या रूपाने धावफलक पोहोचला जाईल. तो पोहोचला जातोय. एकूण 32 वरती अजून 12 धावा बनवायच्या आहेत. 20 चेंडू बाकी आहेत. एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेतलं की एक सामना आम्ही पाहिला जो 17 चेंडू संपला. यावेळेस सगळ्या आपण पाहिले परत एकदा गॅपमध्ये चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि शंतू पाटील पोहोचला जाईल. 2 धावा आल्यात. 2 धावसंख्येत धावफलक 34 वरती आहे. उर्वरित 19 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. 19 गेंदेवर 10 रन अभी भी बनाना बाकी आहे. 19 गेंदे 10. विशाल सोंडरुले यावेळी चेंडू कव्हरला आहे. क्षेत्ररक्षकाला संधी नसेल चेंडू अडवण्यासाठी. तर अशी जयेश घरत या प्रेक्षक गॅलरीमध्ये खेळलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या चौकाराच्या रूपाने कव्हरच्या दिशेने हा फटका आलाय. राईज झालेला चेंडू तिथे कव्हरला क्षेत्ररक्षकाची जागा रिकामी होती असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि तिथे संधी होती त्या संधीचा फायदा करून घेतलेला आहे. चौकार आला. चौकाराच्या रूपाने 38 वरती धावफलक. आता 18 चेंडू आणि 6 धावा. 18 चेंडू 6. गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कावरती ब्रह्मा. अठरा चेंडू 6. लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. हळूहळू अगदी आपण पाहतोय हा सामना एका बाजूने झुकला जातोय लोहगड सुपर जायंट या टीमच्या बाजूने. सतरा चेंडू 5. एक शैलेश आहे. एक शंतूने शरीरावरती येऊ दिला त्यानंतर ढकललाय. एक सिंगल. अजून बनवायच्या 4 धावा. चला पन्हाळा आणि पुरंदर ही लढत यानंतर जे होणार आहे. दोन्ही टीम अगदी रेडी राहा. क्षेत्ररक्षणासाठी टीम रेडी राहणं गरजेचं राहील. पन्हाळा टीम पुरंदरच्या आघाडीची जोडी सुद्धा रेडी राहणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. तो चेंडू डाट येताना पाहायला मिळतोय. ब्रह्मानंद शिंदे अर्थात ब्रह्मा गोलंदाजी मार्कावरती अगदी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि एक धाव होईल. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 41 वरती. अजून 3 धावा बनवायच्या. 14 चेंडू 3. मॅच अजून शिक्कामोर्तब नाहीये लोहगड सुपर जायंट या टीमचा. 14 चेंडू 3. सुपाचं आव्हान. परत एकदा लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. एक धाव परत एकदा येईल. एका धावसंख्येने धावफलक 43 वरती. अजून 42 वरती. अजून धावा बनवायच्या 2. 13 चेंडू 2. 42 लॉस ऑफ 1. 13 चेंडू 2 धावा. आणि फाईन लेगला चेंडू खेळला गेलाय. चेंडू पोहोचतोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. आणि या चौकाराच्या रूपाने हा सामना लोहगड सुपर जायंट्स या संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. टीम लगेच चला. पन्हाळा टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्या. चला वेळ अजिबात घेऊ नका.
बरोबर 10 वाजलेले आहेत. निदान 10-2 पर्यंत तरी पहिला चेंडू आपल्याला टाकणं गरजेचं राहणार आहे. पुरंदर किंग्स आणि त्यांच्या विरोधात पन्हाळा. पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स असा यानंतरचा जो सामना आहे आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जो जातोय अश्विन कुमकर. तर चला अश्विन कुमकर सर, चला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अश्विन कुमकर सर. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना होईल यानंतर, जो इथे पुरंदर किंग्स वर्सेस पन्हाळा रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे. चला टीम मैदानाच्या आतमध्ये येते. अश्विन सर चला.